ఏడుకొండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఆపదముక్కులవాడ నాథरक्षक गोविंदा गोविंदा। मित्रांनो, ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पद्मावती देवी मंदिर, तिरुपती बालाजी दर्शन, वेणुगोपाल स्वामी मंदिर, आकाश गंगा, पापनाशम, रॉक गार्डन, श्रीकलाहस्ती मंदिर, कपिलतीर्थ धबधबा ही सर्व ठिकाणे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत तिरुपती बालाजी दर्शनाला। आज दिनांक 9 जून 2024 आहे। आपण कन्याकुमारी एक्सप्रेसने पुणे स्टेशनवरून रात्री 11:50 निघालो आहोत। हा रिझर्वेशनचा डब्बा असून पण ह्यामध्ये जनरलचे लोक घुसले आहेत। अक्षरशः संपूर्ण डबा भरला होता। मित्रांनो, फायनली सकाळ झाली आहे। फॅमिली सगळी उठलेली आहे। सैदापूर स्टेशन आले आहे। मित्रांनो, ही जी नदी आपल्याला दिसत आहे ही भीमा आणि कृष्णा ह्यांच्या संगमानंतरची कृष्णा नदी आहे। खूप मोठे नदीचे पात्र आहे। आता आपण कर्नाटक राज्यातून चाललो आहोत। हा जो डोंगर आपण पाहत आहोत ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे डोंगर फक्त दगडांची दिसत आहेत, म्हणजे एकावर एक दगड रचले आहेत असे ते दिसत आहे। आपल्या महाराष्ट्रात मातीचे डोंगर आपल्याला दिसतात। मित्रांनो, ही जी नदी दिसत आहे ही आहे तुंगभद्रा नदी। ही दक्षिणेकडील एक मोठी आणि कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे। हे जे दिसत आहे हे पेन्ना नदीवरील सोमशिला धरणाचे बॅकवॉटर आहे। मित्रांनो, आपण तिरुपतीमध्ये पोहोचलो आहोत। हे आहे तिरुपती रेल्वे स्टेशन। आपण साधारण दुपारी 4:30 येथे पोहोचलो आहोत। स्टेशनवरून 2 रिक्षा करून आपण श्रीनिवासम गेस्ट हाऊसला चाललो आहोत। मित्रांनो, हे आहे तिरुपती शहर। एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की रिक्षावाल्यांनी आमच्याकडून एका रिक्षाचे 200 रुपये घेतले, म्हणजे आमच्याकडून 2 रिक्षांचे 400 रुपये घेतले। पण खरे तर हे अंतर 2 ते 3 किलोमीटरचे आहे, त्यामुळे रिक्षा प्रत्येकी 100 रुपये घेतात। पण आम्हाला माहीत नसल्यामुळे त्यांनी जास्त पैसे घेतले। तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा येताल तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत श्रीनिवासम रेस्ट हाऊस समोर। तर मित्रांनो, त्या ठिकाणच्या रूम आम्ही कशा बुक केल्या हे सांगतो। आम्ही आमचे दर्शनाचे बुकिंग जेव्हा केले त्याच्यानंतर लगेच 25 मार्चला अकोमोडेशन म्हणजेच राहण्याचे रूमचे बुकिंग केले। हे बुकिंग दुपारी 3 वाजता सुरू होते। 300 रुपयाचे स्पेशल दर्शन पास ज्या दिवशी सकाळी सुटतात त्याच दिवशी दुपारी 3 वाजता रूमचे बुकिंग पण सुटते। आमची पहिली वेळ असल्यामुळे आम्ही स्वतः बुकिंग न करता एजंटकडून बुकिंग करून घेतले होते। त्याने आमचे दर्शनाचे बुकिंग 500 रुपये प्रति अशा व्हर्च्युअल सेवा ह्या ऑप्शनमधून केले होते।
ते बुकिंग 21 मार्च 2024ला केले होते. म्हणजे 300 रुपयाचे पास सुटण्या अगोदर 3 ते 4 दिवस हे बुकिंग सुरू होते. ह्यामधून दर्शन बुकिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण 300 रुपयाचे बुकिंग 1 तासाच्या आत संपूर्ण महिन्याचे संपते. त्यामुळे 500 रुपयाचे बुकिंग केले तर दर्शनाचे पास मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्यामध्ये 500 रुपये आणि 1000 रुपये असे 2 पास असतात. जर तुम्ही 1000 रुपयाचे बुकिंग केले तर तुम्हाला त्यामध्ये 2 जणांचे दर्शनाचे पास मिळतात. मित्रांनो, आम्ही आमच्या रूमची ऑनलाईन बुकिंगची स्लिप दाखवून रूम घेतली आणि फ्रेश होऊन आम्ही बाहेर आलो. येथे आम्हाला एक सुमो गाडीवाला भेटला. त्याने सजेस्ट केले की पद्मावती देवीचे दर्शन करून या. आम्ही 10 जण त्या गाडीतून पद्मावती देवीच्या दर्शनात चाललो आहोत. आमच्याकडून त्याने जास्त पैसे घेतले असे आम्हाला नंतर समजले. त्याने 1000 रुपये घेतले. मित्रांनो, हे समोर आहे पद्मावती देवीचे मंदिर. ही देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींची दुसरी पत्नी होती. मंदिरामध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही लॉकरमध्ये फोन जमा करून देवीच्या दर्शनाला गेलो. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. ह्या भागात मंदिराच्या कळसापेक्षा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी खूप मोठ्या असतात. त्यांना गोपुरम म्हणतात. हे जे दिसत आहे ह्याला पद्मा सरोवर म्हणतात. पद्मा पुष्करणी पण म्हणतात. मधोमध जे मंडप आहे त्याला निरदा मंडप म्हणतात. देवीचे दर्शन झाल्यावर ह्या पंजाबी ढाब्यावर आमचे जेवण झाले. तर मित्रांनो, अशा रीतीने आमचा पहिला दिवस संपला. उद्या सकाळी लवकर उठून आम्ही बालाजी अर्थात श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहोत. मित्रांनो, रूमबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ऑनलाईन बुकिंग केलेली असेल तर रूम बरोबर 24 तासांसाठी आपल्याला मिळते. आपण त्यापेक्षा 10-15 मिनिटं पुढे चेकआउट केले तर दुसऱ्या दिवशीचे पण चार्जेस लागतात. आपण त्यांना विनंती केल्यावर एखादी रूम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत देतात, पण पूर्ण चार्जेस घेतात. चार्जेस तसे कमी आहेत, पण माहिती असावी म्हणून तुम्हाला हे सर्व सांगितले. रूमचे चार्जेस 461 रुपये घेतात, पण त्यामध्ये 231 रुपये डिपॉझिट असते. ते रूम सोडल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे आपण पेमेंट केलेले असते त्यावरतीच ते रिटर्न पाठवतात. मित्रांनो, पुणे ते तिरुपती ट्रेनचे तिकीट 475 ते 500 रुपये प्रति व्यक्ती आहे. सुप्रभात मित्रांनो, तिरुपती यात्रेमधील दुसऱ्या दिवशी तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी 6 वाजता आम्ही तयार होऊन रेस्ट हाऊसच्या बाहेर आलो. 10 मिनिटात गाडी आम्हाला घेण्यासाठी आली. काल आम्ही ज्या सुमोमध्ये पद्मावती देवीच्या दर्शनाला गेलो होतो त्याच मालकाची ही गाडी आहे. जय गोविंदा जय गोविंदाच्या जयघोषात आमचा तिरुमालाचा प्रवास सुरू झाला. तिरुपती शहर खूप छान डेव्हलप झालेले आपल्याला दिसते. खूप मोठा ओव्हरब्रिज आहे, त्यावरून आपण चाललो आहोत. हा आहे अलिपिरी गरुड चौक. ही खूपच सुंदर कमान सर्व भक्तांचे स्वागत करत आहे. हा आहे सप्तगिरी चेक पॉइंट. या ठिकाणी सर्व वाहने आणि प्रवाशांचे चेकिंग केले जाते. हा समोर जो दिसत आहे तो आहे गली गोपुरम. हा पायी जाणाऱ्या रोडमध्ये येतो. तिरुमाला पर्वत रांगेवर जाण्यासाठी
3 मार्ग आहेत, 2 पायी मार्ग आहेत, 1 गाड्यांचा घाट आहे. तर गाड्यांना परत येण्यासाठी दुसरा स्वतंत्र घाट आहे. म्हणजे एकूण 4 मार्ग आहेत. ही आंध्र प्रदेश शासनाची बस आहे. ह्या बसचे भाडे 80 रुपये आहे. दोन्ही साईडचे मिळून 160 रुपये होतात. रस्ता एकदम सुंदर बनलेला आहे. म्हणजे व्यंकटेश्वराची कृपा झाली आणि संपूर्ण शहर आणि तीर्थक्षेत्र सुधारले आहे. मित्रांनो, आपण आता तिरुमलाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत चाललो आहोत. हे आहे केश दान करण्याचे ठिकाण. ह्या ठिकाणी फ्रीमध्ये केस दान केले जाते. पहिले ह्या खिडकीतून रजिस्टर करून एक नवीन ब्लेडचे अर्धे पान दिले जाते. आतमध्ये 5-6 लोक केस काढण्यासाठी बसलेले असतात. केस काढल्यावर आतमध्ये बाथरूमची सुविधा आहे. आंघोळ करून आपले नवीन किंवा जे बरोबर आणलेले कपडे आहेत ते या ठिकाणी बदलायचे असतात. ज्यांनी आपले केस काढले आहेत त्यांची दक्षिणेची अपेक्षा असते. तर आपण स्वइच्छेने 10, 20, 50, 100 असे दान इच्छेने देऊ शकतो. मित्रांनो, ही इमारत आहे अन्नप्रसादालय. ह्या ठिकाणी आपण नाश्ता करण्यासाठी सकाळी 8 वाजता आलो आहोत. ह्या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे 8:30 वाजता प्रसादालय सुरू होते. मग आम्ही शेजारीच असलेल्या मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस फोटो काढून येऊ असे म्हणून तेथे गेलो. सकाळची वेळ असल्यामुळे खूप प्रसन्न वातावरण होते. सर्वांनी फोटो काढले आणि मग आम्ही प्रसादालयाकडे गेलो. आपण रांगेतून आत चाललो आहोत. ही प्रसादालयातील भव्य पेंटिंग जी भिंतीवर बनलेली आहे अत्यंत सुंदर आहे. सर्व भाविक पोंगमचा प्रसाद घेत आहेत. आपले दर्शनाचे टायमिंग दुपारी 2चे असल्यामुळे आपण पहिले इतर ठिकाणी फिरून नंतर व्यंकटेश्वराचे दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत वेणुगोपाल स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी. हा बघा, जिवंत व्यक्ती पुतळ्यासारखा उभा आहे. दिवसभर पैसे कमवण्यासाठी बघा काय काय करावं लागते. ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला चांगली बाजारपेठ आहे. खाण्याच्या तसेच शॉपिंगच्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मिळतात. मित्रांनो, हे आहे वेणुगोपाल स्वामी मंदिर. मंदिरात शूटिंगची परवानगी नसल्यामुळे आपण आतमधले शूट करणार नाही.
मित्रांनो, आता आपण आकाशगंगा ह्या ठिकाणी चाललो आहोत. ह्या ठिकाणी सुद्धा बरीच दुकाने आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे ठिकाण पण छान आणि सुंदर आहे. या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी एक स्वच्छ पाण्याचा झरा आहे. डायरेक्ट डोंगराच्या कपारीतून हे पाणी येत आहे आणि भाविक लोक ते पाणी पित आहेत. मी पण या पाण्याचा आस्वाद घेतला. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पापनाशम ह्या ठिकाणी. या ठिकाणी गाड्या पार्क करून काही अंतर पुढे चालत जावे लागते. त्या ठिकाणी आहे पापनाशम हे ठिकाण. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बरीच दुकाने आहेत आणि खाण्याची पण दुकाने आहेत. मित्रांनो, हे ठिकाण आहे पापविनाशम. इथे पाठीमागे पापविनाशम धरण देखील आहे, जे आपल्याला दिसत आहे. इथून जे पाणी पडत आहे त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यावर पाप धुतले जाते असे म्हणतात. मित्रांनो, हे मंदिर आहे गंगादेवी अम्मावारू. ही बघा देवीची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आपण परत दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत. हे आहे रॉक गार्डन. आता आपण आलो आहोत रॉक गार्डन मध्ये. TTDने
खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेले हे गार्डन दिसते. इथे नैसर्गिकरित्या खडकांचे थर तयार झालेले आहेत. हे आकर्षक दिसत आहेत. या ठिकाणी काही खेळणी जसे की झोका, घसरगुंडी बसवलेली आहे. त्याचा भाविक आनंद घेत आहेत. मित्रांनो, हा या गार्डनचा आकर्षक पॉइंट आहे. इथे खास करून सर्व भाविक फोटो काढून घेतात. आपण आता चक्रतीर्थकडे चाललो आहोत. जाताना डाव्या बाजूला एक कुंड दिसत आहे. जास्त पाऊस असल्यावर इथे खूप पाणी येत असेल. या ठिकाणी विशिष्ट खडकाला आकार मिळाला आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी फोटोशूट करत आहेत. या ठिकाणी खडकात कोरलेली विष्णूची मूर्ती दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत श्री वराहस्वामी मंदिर दर्शनासाठी. वराहस्वामी बालाजींचे गुरु होते असे म्हणतात, म्हणून ह्यांचे दर्शन सर्वप्रथम घ्यावे लागते असे सांगितले जाते. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही आतील दृश्य दाखवू शकत नाही. श्री वराहस्वामींच्या दर्शनानंतर आम्ही महाप्रसाद घेऊन डायरेक्ट भगवान श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाच्या रांगेकडे चाललो आहोत. मित्रांनो, तिरुपती बालाजी दर्शनासाठी येताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या ते सांगतो. पहिले म्हणजे तुमचे दर्शनाचे तिकीट प्रिंट काढून घेऊन या. बरोबर आधार कार्ड कंपल्सरी आहे, त्यामुळे चुकूनही ते घरी ठेवू नका. निदान झेरॉक्स तरी लागतेच. त्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही आणि ते मोबाईलमध्ये चालणार नाही. त्याची हार्ड कॉपी बरोबर ठेवावी लागते, कारण त्या अगोदरच आपण आपले मोबाईल जमा करतो. 300 रुपयांचे, 500 रुपयांचे आणि 1000 रुपयांचे तिकीटची एंट्री एकच आहे आणि ज्यांचे तिकीट नसेल त्यांची एंट्री वेगळी आहे. त्या दर्शनासाठी 15 ते 18 तास लागतात, कधी कधी 24 तास पण लागतात. आणि 300, 500 आणि 1000 वाले जे पास आहेत त्यांना साधारण 3 ते 5 तास लागतात. आणि जर तुमच्याकडे VVIP पास असेल तर तुम्हाला लवकर दर्शन होते. आणि हो, रात्री 12 ते 4 दरम्यान तिरुपतीमध्ये 3 ठिकाणी SSD टोकन मिळतात, ते पण फ्रीमध्ये. ते 300 रुपयांच्या दर्शन पासाच्या इक्वल असतात. म्हणजे त्या पासाने पण दर्शनाला 4 ते 5 तास लागतात. त्या पासची दर्शनाची रांग वेगळी आहे. तर मित्रांनो, फायनली आमचे बालाजीचे दर्शन झाले. इंटरनेटमध्ये मिळालेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला पण दर्शनाचा अनुभव येत आहे. तर मित्रांनो, दर्शनानंतर काही रील्स आणि फोटो काढून आम्ही तिरुपतीकडे निघालो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तिरुमलाकडे येण्यासाठी दुसरा घाट रोड आहे आणि परत खाली जाण्यासाठी वेगळा घाट रोड आहे. रात्रीच्या अंधारात हे सुंदर शहर आपल्याला दिसत आहे. सुप्रभात मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत श्रीकालहस्ती ह्या महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी. आज आम्ही श्रीकालहस्तीला जाण्यासाठी आंध्र प्रदेश पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्थात ST बसचा पर्याय निवडला. आम्हाला जाण्यासाठी 45 रुपये प्रति व्यक्ती तिकीट पडले. श्रीकालहस्ती हे ठिकाण श्रीनिवासम गेस्ट हाऊसपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. दुसऱ्या राज्यात जाऊन बसचा प्रवास करण्याचा
वेगळाच आनंद मिळाला. ह्या ठिकाणाच्या नावांच्या पाट्या तेलुगूमध्ये आहेत आणि त्याखाली बऱ्याच ठिकाणी इंग्रजीमध्ये देखील दुकानांची नावे लिहिलेली आहेत. फायनली मित्रांनो, आपण श्रीकालहस्ती या ठिकाणी पोहोचलो आहोत. हा प्रवास साधारण 1 ते 1.5 तासांचा होता. मित्रांनो, ह्या ठिकाणी आम्ही नाश्ता करून ह्या समोरच्या कमानीतून मंदिराकडे चाललो आहोत. ही शेजारी जी नदी दिसत आहे हिचे नाव आहे सुवर्णमुखी नदी. ही या ठिकाणाहून पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हा जो भव्य गोपुरम आपल्याला दिसत आहे त्यावर तेलुगूमध्ये ओम नमः शिवाय लिहिले आहे. आता आपण मुख्य श्रीकालहस्ती मंदिराच्या दर्शनाला चाललो आहोत. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण मोबाईल बाहेरच जमा केले. हा गोपुरम मुख्य मंदिरापासून काही अंतरावर आहे. मित्रांनो, हे मुख्य मंदिर आहे आणि टेकडीवर शंकर पार्वतीच्या मूर्ती आणि छोटी मंदिर आहेत. श्रीकालहस्ती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती शहराजवळ असलेले श्रीकालहस्ती नावाच्या गावातील एक शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे 2000 वर्षांपासून दक्षिण कैलास आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मंदिरात 3 विशाल गोपुरम आहेत जे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अद्वितीय आहेत. मान्यतेनुसार या ठिकाणाला श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती या 3 प्राण्यांचे नाव देण्यात आले आहे. या तिघांनी येथे शिवाची पूजा करून मुक्ती मिळवली. एका आख्यायिकेनुसार कोळ्याने तपश्चर्या करताना शिवलिंगावर जाळे विणले होते, तर नागाने शिवलिंगाला चिकटून त्याची पूजा केली होती आणि हत्तीने शिवलिंगाला पाण्याने स्नान घातले होते. या 3 प्राण्यांचे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहेत. या ठिकाणी ठोस शिवलिंग नसून वायुरूपी शिवलिंग आहे. हे मंदिर मी पाहिलेले सर्वात भव्य, दिव्य आणि पूर्ण पाषाणात बनवलेले मंदिर आहे. ह्या मंदिराचे छत साधारण 7 ते 8 फूट लांबीच्या पाषाणाच्या शिळा वापरून बनवलेले आहे. खरंच हे खूप भव्य दिव्य मंदिर आहे. 26 मे 2010 रोजी या मंदिराचा 135 फूट उंच गली गोपुरम कोसळला. या भव्य स्तंभाला फार पूर्वीच भेगा पडल्या होत्या आणि दुरुस्तीपूर्वी अनेक दशके वापरात नव्हता. त्या जागी नवीन बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता जो आपण गोपुरम पाहत आहोत तो 2010 नंतर नव्याने बनवलेला गोपुरम आहे. मित्रांनो, आपण आता टेकडीवरच्या मूर्ती आणि काही मंदिरे पाहण्यासाठी चाललो आहोत. हे पहा, श्रीकालहस्ती मंदिर किती भव्य दिव्य दिसत आहे. टेकडीवर जाण्यासाठी चांगल्या प्रकारच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. ह्या शंकर पार्वतीच्या मूर्ती ह्या ठिकाणचे खास आकर्षण बनले आहे. ह्या अलीकडेच बनवलेल्या आहेत. या ठिकाणी हे 3 मंदिर आहेत. मूर्त्यांपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता आहे.
या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पाहिली, दगडावर दगड ठेवलेले खूप ठिकाणी दिसले। तेव्हा मी या ठिकाणच्या लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी येथे नवस केला आणि दगडावर दगड मांडले तर तो पूर्ण होतो। खाली उतरताना या ठिकाणी अनेक श्रीकालहस्तीच्या मूर्ती दिसत आहेत। मित्रांनो, आता आपण परत तिरुपतीमध्ये आलो आहोत आणि आता आपण आलो आहोत कपिलेश्वर या ठिकाणी। हे आहे अभयहस्त अंजनेय स्वामी मंदिर। हे आहे नम्मलवार मंदिर। ह्या ठिकाणी महादेवाच्या पिंडींची बरीच चित्रे काढलेली आहेत। मित्रांनो, कपिलतीर्थ हा धबधबा आता पाऊस नसल्यामुळे एक धार दिसत आहे, पण हे पहा अगोदरचे व्हिडिओ, ह्यामध्ये तो किती मोठा धबधबा आहे हे आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, आजचा दिवस इथेच संपला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि ही तिरुपतीची सिरीज तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पण व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।